तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुळली गाठ गं ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली. आणि आता हे वळण म्हणजे खूपच, आता हे वळण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले, ते सुद्धा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. आणि आता सावी तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेली, पोचलेली. आणि आता तिला ॲडमिट तर केलेलं आहे. त्यामुळे आता धैर्यला घरी आल्यावर कळतं की सावी हॉस्पिटलमध्ये, आणि तिला डायरेक्ट वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली. ते त्याला कळतं, त्याला राग येतो. आणि मग आता म्हणजे धैर्य सावीला घरी आणण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी तो आता हॉस्पिटलमध्ये जातोय. पण आता त्या हॉस्पिटलमध्ये कोणाला एंट्री नसल्यामुळे आता ते म्हणजे जे काही सिक्युरिटी गार्ड असतात, की जे काही नर्स वगैरे सगळे असतात, ते आता धैर्यला आतमध्ये जाऊन देत नाही. पण आता धैर्य त्यांना मारपीट करून आतमध्ये आलेला आहे. आणि तो सावीला आवाज देत असतो. सावीला त्याचा आवाज जातो आणि सावीसुद्धा आता त्याच्यासमोर आलेली आहे. तीसुद्धा फ्रेंड करत त्याच्याजवळ यायला पाहते. पण आता जे काही सिक्युरिटी गार्ड असतात आणि जे काही नर्स वगैरे असतात, ते आता दोघांना पकडलेले. आणि मग आता धैर्य त्यांना सगळ्यांना मारून आता तो सावीला धुमधडाक्यात घरी आणणार आहे. आणि त्याने सावीला घरी आणलेलं आहे. पण आता घरी आणून तो आता या त्रिकुटाचा डाव त्यांच्यावर उधळून लावतो. आणि आता म्हणजे त्याचा डाव असा असतो की सावीला या घरातनं, सावी हा चॅप्टर बंद झाला पाहिजे. पण आता सावी हा चॅप्टर नव्या उणीवेने आता तो आता या मालिकेत भरणार आहे. कारण आता धैर्याने तिला घरी आणलेले. पण आता ते कसं आणले आणि आता यानंतरसुद्धा काय घडते हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सावी तर तिच्या रूममध्ये रडत असते. आणि ती रूममध्ये ती वेड्यासारखंच वागत असते. कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि खूप असा त्रास होत असतो. मग आता तिच्या रूममध्ये नर्स येतात आणि ती त्यांनासुद्धा चाकू दाखवत असते. पण आता ती नर्सला सोडून रूममधून पळून जाते. आणि इकडे धैर्य तर गाडी घेऊन घरी निघालेला असतो आणि तो घरी येतच असतो. तर मग अनुराधा फॉर्मवर सही करत असते आणि ती विचार करते की सावी, तुझ्यावर ही काय वेळ आली म्हणून. मी म्हणजे तुझ्या म्हणजे शाळेच्या प्रत्येक फॉर्मवर मी तुझ्या सही करायची, तू किती हुशार होतीस. आणि आज ही वेळ आली की तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायचं आहे. आणि आता मला ह्या फॉर्मवर सही करावी लागते. तर मग आता दामिनीला दाखवून द्यायचं असतं की माझा सावीवर खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. त्यामुळे ती आता दामिनी तिला बोलते, तुम्हावर जी काय वेळ आली ती मी समजू शकते, पण अजून वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही फॉर्मवर सही नका करू, द्या फॉर्म माझ्याकडे. तर ती असं बोलते. तर तेवढ्यात आता सावी रूममधनं पळते आणि ती आता तिथेच पडते. सगळे तिला धरायला जातात. पण ती आता सगळ्यांना चाकू दाखवते आणि सगळे आता घाबरत असतात. ती सगळ्यांना बोलते की जवळ नका येऊ, जवळ नका येऊ, तुम्ही वाईट आहे सगळे, फ्रेंड करत असते. आणि तिथे सगळा गोंधळ होतो. इकडे धैर्य तर निघालेला असतो आणि तो एकदम फास्टमध्ये आता घरी येत असतो. मग आता ते नर्स लोक हुशार असतात, त्यांना माहिती असतं वेड्यांना कसं पकडायचं असतं. तर मग आता ते सावीला तसं पकडतात आणि तिच्या हातनं चाकू हा भास्कर घेतो. सगळ्यांना वाईट वाटतं, म्हणजे आता मोजक्याच जणांना वाईट वाटत असतं. पण या त्रिकुटाला खूप आनंद झालेला असतो, कारण आता सावीला पकडलेलं आहे आणि आता तिला लवकरच घेऊन जाते. मग ते नर्स डॉक्टर तिला इंजेक्शन देतात आणि त्याच्यामध्ये आता तिला थोडीशी भूल चढत असते, ती म्हणजे बेशुद्ध होत असते. आणि मग ते तिला विचारतात की म्हणजे अनुराधाला विचारते, फॉर्म भरला का. तर मग अनुराधा नाही बोलते, नाही भरला फॉर्म. मग अनुराधा फॉर्म भरते. तर मग आता तिला सगळं असं वाईट वाटत असतं आणि तिला तिचं सगळं आठवत असतं की माझी मुलगी कशी होती आणि माझ्या मुलीसाठी आता मला हा वेड्यांच्या हॉस्पिटलचा फॉर्म भरावा लागतो आहे. तर मग भाऊ तिथे लगेच बोलतात की आपण आपल्या पोरीला एकटं कसं सोडवायचं, तिच्यासोबत आम्ही जातो म्हणून. तर तो असं बोलतो. तर दामिनी बोलते की हो चालेल म्हणून. दामिनी अनुराधाला सावरते, ती तिच्यासोबत नाटकं करत असते. तिच्या मनात तर हेच असतं की सावी लवकर जावी म्हणून, पण आता ती नाटकं करत असते. अनुराधा खूप रडत वगैरे असते, कारण आता तिच्या मुलीला तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आणि तिची म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलगी कशी जाते तशी ती रडत असते. कारण आता तिचं लग्न झालं आहे, पण आता तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागणार असतं. त्यामुळे तिला वाईट वाटतं आणि मग ती सावीला भेटते आणि तिच्याशी बोलत असते. ती सावीला बोलते की तुझा आणि धैर्याचा सुखाचा संसार आम्हाला पाहिजे होता, पण तुझ्या आयुष्यात हे नक्की असं सगळं का घडते हे काय माहिती, आणि असं का करावं लागतं, हे असं करावं लागतंय असं कधी वाटलं नव्हतं, पण आता ते करावं लागतात. आणि मग आता तिला सगळेजण आता गाडीत बसवतात आणि आता ती फायनली ॲम्ब्युलन्समध्ये बसलेली आहे. आणि आता ती ॲम्ब्युलन्स जाते, आता ती दवाखान्यात जायला निघते. तर मग आता दामिनी हे त्रिकूट सगळं खुश होतं. आणि मग आता दामिनी बोलते की आता तुझा आणि आमचा कायमचा संबंध संपला, असं ती बोलत असते. आणि ती ॲम्ब्युलन्स निघालेली असते. पण आता मात्र ट्रॅफिक होते आणि आता सावीची ॲम्ब्युलन्स आणि धैर्याची गाडी शेजारी येते. सावी धैर्याला पाहते आणि फ्रेंड करत असते, पण ती जास्त
अशी म्हणजे जास्त तिला तरतरी नसते, जास्त ती शुद्धीवर नसते, कारण तिला भूल चढलेली असते. ती धैर्याला आवाज देते, फ्रेंड फ्रेंड करते आणि पण मात्र म्हणजे ही गाडीत तिला सावरतात की फ्रेंड नाही आहे, फ्रेंड नाही आहे. पण सावीने मात्र त्याला पाहिलेलं असतं, त्यामुळे तो तिला दिसत असतो, त्यामुळे ती फ्रेंड फ्रेंड करते. आणि धैर्यसुद्धा इकडे म्हणजे त्यांच्या गाडीकडे पाहतो, तर आता मग ते नर्स लोक तिला म्हणजे त्या गाडीच्या काचेच्या तिथे आलेल्या असतात आणि त्यामुळे आता सावी त्याला दिसत नाही आणि खूप वादळ वारा तिथे आलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा सावी त्याला दिसत नाही आणि त्यांची ॲम्ब्युलन्स पुढे जाते. तर धैर्य मागे वळून पाहतो, सावीने डोकं खिडकीच्या बाहेर माकलेलं असतं, त्यामुळे आता ती तरीसुद्धा आता सावी त्याला दिसत नाही, कारण आता तिथे वादळ वारा आलेला असतो आणि सगळा कचरा त्याच्या डोळ्यात जात असतो, त्यामुळे त्या वाऱ्याने सुद्धा आता धैर्याला ते काही दिसत नाही. आणि मग आता इकडे घरी सगळे हसत असतात, हे त्रिकुट आता हसत असतं आणि मग इथं इरा सगळ्यांना पेढे घेऊन येते आणि सगळ्यांचे तोंड गोड करते. तर मग आता त्यांचा बदला पूर्ण झालेला असतो, कारण आता सावीला तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये टाकलेले असते. मग आता भास्कर असं बोलतो की आता तिकडं धैर्य आला, तर आता मग त्या एका धैर्याला काय सांगायचं, आणि ही सावी आता बोंबलेल तिकडं हॉस्पिटलमध्ये असं बोलत असतं आणि तिची ॲक्टिंग करतो की माझा ससूल आहे, माझा फ्रेंड फ्रेंड फ्रेंड. तर मग दामिनी बोलते की आता मी काय सांगू तुम्हाला, मी हे सगळं कसं सहन करत होते, तिला कसं सहन करत होते माझं मला माहिती, असं ती आता बोलत असते. आणि मग बोलते की सावी चॅप्टर आजपासनं संपलाय, म्हणून आजपासनं तिचं नाव या घरात नसणार. तर मग आता भास्कर विलास पार्टी करायचं बोलतात आणि मग आता तिथे घरी धैर्य पोचलेला असतो आणि धैर्य हा घरी आलेला असतो. तो सावी करतो आणि सावीच्या रूममध्ये जातो. सावीला बोलतो की मी आले म्हणून, तुझा फ्रेंड आलाय म्हणून. आणि दामिनीने त्याला पाहिलं असतं, त्यामुळे आता ती इराला गप्प करते, कारण त्यांचं बोलणं चालू असतं. हे बोलणं जर धैर्याने ऐकलं तर वाट लागलं असतं, त्याच्यामुळे ती आता इराला गप्प करते. मग हा तिच्या रूममध्ये जातो आणि तिला सावी कुठे लपली, बाहेर आहे, तुझं फ्रेंड आला, फ्रेंडवर जास्त रुसायचं नसतं, त्यामुळे तो तिला बोलवतो. पण ती काही तिथे घरी नसते, त्यामुळे ती आता काही बाहेर येणार नसते. मग तो रूममधला सगळा पसारा पाहतो आणि मग बघतो आणि तो ससुल्याला सुद्धा पाहतो की ससुला तर जळलेला असतो. मग तो विचार करतो की रूम का अशी आहे म्हणून, आणि काही झालं असेल सावीला, असा तो विचार करतो. इकडे मग विलास म्हणजे इराला बोलतो की या इराची जीभ काळीच म्हणून. तिने काय बोलायचं म्हटलं तर आता धैर्य आलाय आणि त्याने विचार तर काय म्हणजे तो असं त्यांना बोलतो की त्याने जर विचारलं तर आपण काय सांगायचं म्हणून, तर कोणी काय बोलत नाहीत. आता धैर्य तिथे येतो आणि तर दामिनीला तो विचारतो की काय झालं म्हणून, सावी कुठे म्हणून. तर मग आता ही दामिनी काही वेळ शांत बसते आणि त्याला काही वेळ काय सांगतच नाही. मग तो तिला सारखं विचारतो की काय झालं ते तरी सांग, सावी कुठे, मला का दिसत नाही, असं तो तिला बोलत वगैरे असतो. आता मग ती त्याला सांगते की माफ कर आम्हाला, आम्ही सगळे तुझे गुन्हेगार आहे, असं ते त्याला बोलते. ती बोलते की पर्याय नव्हता आमच्याकडे काही असा वेगळा. तर मग तो तिला विचारतो की काय झालं ते तरी सांग, कारण ती हळूहळू सांगत असते, ती घाबरत असते. ती बोलते की तू आम्हाला सावीची जबाबदारी सांभाळायला दिली होती, पण आम्हाला काही ती जबाबदारी सांभाळता आली नाही आहे. ती इकडं तू गेल्यानंतर ती खूप विचित्र वागायची, असं ती म्हणजे सगळंच त्यांना सांगत होते. आता त्यांचा प्लॅन असतो असं ती सांगत नाही. त्यांचा प्लॅन त्यांनी एकदम असा ठरवलेला असतो की तसं काही असं वाटतं की सावी खरंच खूप येडेसारखी वागते. तर ती बोलते की आम्हाला तिला काही सांभाळता नाही आलं म्हणून, आणि आमच्या पाठीशी ती चाकू घेऊन लागली होती. ती सारखी तुला आवाज द्यायची फ्रेंड फ्रेंड म्हणून, आणि ती असं बोलत असते आणि त्याला सगळं घडलेला प्रकार सांगत असते की ती सुरा घेऊन सगळ्यांच्या मागे वगैरे लागली असते. मग ती बोलते की आम्हाला नाईलाजाने अनुराधांना फोन करून इकडे बोलावलं लागलं, पण त्या आल्या, पण त्यांचंसुद्धा तिने ऐकलं नाही. आता ह्यांचा प्लॅन तर एकदम फास्ट असतो, एकदम बरोबर असतो, त्यामुळे आता त्या प्लॅननुसारच आता ती सगळं त्याला सांगत असते. अनुराधा आल्या, त्यांनी बोलवलं, म्हणजे त्यांचंसुद्धा तिने ऐकलं नाही. मग भाऊंना तिचा सुरा लागला, तिने भाऊंना सुरा मारला, म्हणजे तो लागलेला असतो चुकून, पण तिला काही इंटेन्शन नव्हतं तिचं असं की त्यांनाच मारायचं म्हणून, पण तो आता सुरा लागलेला असतो, त्यामुळे आता तिला बोलायला एक पर्याय मिळतो, बोलायला एक वाक्य मिळतं, त्यामुळे आता ती बोलत असते. आणि ती तुला सारखी आवाज द्यायची बोलत असते, पण आता ती बोलते की अनुराधा आली, तिची आई आली, भाऊंचंसुद्धा तिने ऐकलं नाही आणि कोणाचंच ऐकलं नाही. तर मग ती त्याला बोलते की तू इकडे असता तर असं काही झालं नसतं, असं काही घडलंच नसतं. मग ती त्याला बोलते तुझा माझ्यावर विश्वास नसतंय तर अवंतीलासुद्धा विचार म्हणून. ती आर्यावर पण सुरा मारायला निघाली होती. तर मग अवंतीसुद्धा हो बोलते. मग ती नीता बोलते की आम्हीसुद्धा हादरून गेलतो, आम्हाला काय करायचं काहीच कळत नव्हतं, कारण सावी तशीच वागत होते आणि ती खूप असं वेड्यासारखं करत होती, ती कोणाचंच काय ऐकत नव्हती आणि ती सगळ्यांच्या मागं असं सुरा घेऊन लागली होती. आता सगळेच जे घडलेलं असतं ते आता सगळेच सांगतात, कारण आता हे खरं घडलेलं असतं, पण कोणालाच माहिती नसतं की हा या त्रिकुटाचा प्लॅन असतो आणि ते प्लॅननुसारच घडत असतं.
तर मग आता धैर्य बोलतो की असं सावी करणं काही शक्यच नाही आहे, कुठं ठेवलं आहे तिला बोला. तर आता सगळेच गप्प बसतात, कारण कोणाची हिंमत नाही होत की त्याला धैर्याला हे सगळं कुठे म्हणजे तिला कुठे पाठवले हे सांगायची धैर्याची कोणाला हिंमतच नाही. मग तो बोलतो की कुठे कुठे ठेवलं तिला बोला, सगळ्यांनी कोणीतरी बोला. तर मग आता दामिनी घाबरत घाबरत बोलते, आम्हाला माफ कर, पण पर्याय नव्हता, त्याच्यामुळे तिला अनुराधांच्या वतीने आम्ही तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं असं ती आता त्यांना बोलते. आता मग असं बोलल्यामुळे आता धैर्याला मोठा धक्का बसतो. त्याला असं कळत नाही काय मिनिटात की आता काय करावं म्हणून. आणि मग इकडे आता सावीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि मग आता तिला ॲडमिट करायला निघतात. तिथे सगळेच जण वेडे असतात, कारण ते वेड्यांचं हॉस्पिटल असतं, त्यामुळे आता सगळीच जण तिथे वेडेच भरलेले असतात. तर सावी त्यांना पाहून पण घाबरते, कारण तिला जास्त आवाज असेल, जास्त धिंगाणा वगैरे चालत नसतो. मग आता इकडे ती बोलते की सगळे खचून गेलेत. आणि इकडे मग आणि पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्य सावी करतो आणि त्याला तर कळलेलं असतं की आता ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे आता तो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. आता तिला तर ॲडमिट केलेली असते आणि भाऊ अनुराध हे आता घरी आलेले असतात. पण आता त्याला म्हणजे असं असतं की त्या हॉस्पिटलमध्ये असं साधा माणूस जाऊ शकत नाही आणि तो आता त्याला कसं काय भेटणार, कारण ही तर आत्ताच ॲडमिट झालेली असते, त्यामुळे आता त्याला भेटणं अशक्य असतं. त्यामुळे तो इकडे सावी करत असतो आणि सावीलासुद्धा धैर्याचा आवाज जातो, त्यामुळे ती पण सुद्धा फ्रेंड करायला लागते. पण आता हॉस्पिटलमध्ये कोणाला एंट्री नसल्यामुळे धैर्यालासुद्धा जाऊन देत नाही. मग आता धैर्याला ते सगळे असे पकडायला लागतात. धैर्य असा पळत असो हॉस्पिटलमध्ये येण्याचा प्रयत्न करतो, पण आता सगळे नर्स लोक त्याच्या मागे लागतात आणि त्यांना असं वाटतं की हा काहीतरी करायला आला आहे, हा काहीतरी चोरायला आला आहे. त्यामुळे आता सगळे नर्स लोक त्याच्या मागे जातात, सगळे बॉडीगार्ड त्याच्या मागे जातात, सिक्युरिटी गार्ड म्हणजे जसा हा पळत जातो तसे ते सिक्युरिटी गार्ड त्याच्या मागे पळायला जातात. त्यांना असं वाटतं हा वेगळाच काहीतरी करायला आला आहे. तर मग आता सावीसुद्धा हॉलमध्ये आलेली म्हणजे तिथल्या एरियात आलेली असते आणि आता धैर्यसुद्धा तिथे पोचलेला असतो. धैर्याला सावी दिसते, त्यामुळे तो शांत होतो. पण इकडे सावीच्या मागेसुद्धा नर्स लागलेले असतात आणि धैर्याच्या मागेसुद्धा नर्स लागलेले असतात. त्यामुळे आता ते नर्स लोक दोघांना एकमेकांना पकडतात, पण सावी त्याच्यासमोर हात म्हणजे त्याला पकडण्यासाठी हात करते आणि धैर्यसुद्धा हात करतो, पण त्यांचा काही हातात येत नाही. आणि मग आता धैर्य फुल एंट्री रावडीमध्ये त्याला खूप राग आलेला असतो, कारण त्याला आता सावीला घरी घेऊन जायचंच असतं आणि तो आता सावीला घेण्याच्या तयारीत असतो. त्यामुळे आता त्याला राग येतो आणि तो सगळ्या लोकांना असं उधळून देतो आणि त्याच्याशी मारपीट करतो आणि सावीला तिथनं घेतो आणि त्या सगळ्यांना फसवून आता सावीला तो हॉस्पिटलमधनं घेऊन जातो. आणि आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्य तर आता सावीला धुमधडाक्यात घेऊन घरी येणारच आहे. आणि आता सावी आली की आता त्या त्रिकुटाचा प्लॅन फसणार, कारण त्यांनी सावीला घराबाहेर हाकलण्यासाठी हा प्लॅन केलेला असतो, पण आता धैर्यानेच सावीला घरात आणलेली असते आणि त्या त्रिकुटाचा प्लॅन आता उलटवून त्यांच्यासमोरच उधळून दिलेला असतो आणि आता त्यांचा डाव फसलेला असतो. पण मात्र आता दामिनी नक्की अजून काय प्लॅन करेल का, सावीला ती असंच त्रास देईल का? आणि आता इराचा तर मूड हाफच होणार, कारण तिला इराला धैर्यसोबत लग्न करायचं असतं आणि आता ते काही होणार नाही, कारण आता सावी परत आली. कारण धैर्याचं सावीवर खूप प्रेम असतं आणि तो तिच्याशिवाय कोणाचा विचार करणारा नसतो. त्यामुळे आता इराचं आणि धैर्याचं काही लग्न होणार नाही आणि यांचाच डाव आता उधळला आहे आणि त्याच्यावरच पलटला आहे. त्यामुळे आता ते नक्की दुसरा काय प्लॅन करतायत आणि कसं सावीला बाहेर काढतायत आणि धैर्य सावीला कसं वाचवतंय हे पाहायला विसरू नका. आणि पुढील भागात अजून नक्की काय ट्विस्ट येतोय, काय नवीन घटना घडणार आहेत हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक कमेंट करा. धन्यवाद.